सज्जन श्रोते हो, निशिदिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शीर्षक आहे स्वरूप संचिताचे ज्ञान. स्वरूप संचिताचे ज्ञान. संस्कृत सुभाषित आहे, लोभ मोह रुषाम यस्य तनुता नुदिनं भवेत यथाशास्त्रम विहरती स्वकर्मसु सज्जनः. लोभ मोह क्रोधादि दोष ज्यांचे अनुदिन क्षीण होत जाती, धर्मनीती संमत कर्माचरण आचरती त्यासी सज्जन म्हणती. जेव्हा सद्विकारग्रस्तता दिन प्रतिदिन अभ्यास मार्गे प्रयत्नपूर्वक क्षीण होत जाते, तेव्हा विरुद्ध किंवा त्या उलट पक्षी नीती मार्गावर लोकांचे आचरण सुरू होते. अशा अनुचित टाळून उचित वर्तनाकडे वळणाऱ्या शीर्षस्थ लोकांना, म्हणजे समाजाच्या शीर्षभागी असलेल्या, म्हणजे समाजाचं सदाचरण रूपी वर्तन करताना नेतृत्व करणाऱ्या, अशा अनुचित वर्तन टाळून उचित वर्तनाकडे समाजाला नेणाऱ्या शीर्षस्थ परमात्मभावी, म्हणजे परम आत्मभाव ज्याने आपल्यामध्ये विकसित केलेला आहे, अशा लोकांना सज्जन म्हणून ओळखावे किंवा समजावे. असे परम आत्मभावी सज्जन साधू कसे असतात ते पुढच्या काव्यात पहा. इष्ट अनिष्ट वस्तू विषय प्राप्ती अप्राप्ती ना चळे ना ढळे, अविकार भावी वयापती राही सुखदुःखी ना हिंदोळे. ब्रह्मानंद रसपान दंग भृंग साधू सर्वस्वाने राही, सर्वात स्वमध्ये सर्व भेटे साधूसी स्वानंदा त्याचे भरती होती नाही. इष्ट अनिष्ट वस्तू विषय प्राप्ती अप्राप्ती ना ढळे. इष्ट हव्या असलेल्या वस्तूची प्राप्ती आणि अनिष्ट वस्तूची अप्राप्ती, म्हणजे इष्ट विषयाची प्राप्ती होवो किंवा न होवो, अनिष्ट विषयाची प्राप्ती न होवो किंवा अनिष्ट विषय त्यांच्याकडे येवो. कोण इष्ट येवो किंवा अनिष्ट येवो, त्याच्या प्राप्तीमुळे किंवा अप्राप्तीमुळे जो कधी चळत नाही, ढळत नाही, विचलित होत नाही, असा अविकार भावी उभयाप्रती, असा इष्ट आणि इष्ट या दोन्हीच्या दृष्टीने जो अविकार भावी असतो, ज्याच्या भावामध्ये विकार बदल होत नाही, असा सुख दुःखीना हिंदोळे, असा साधू माणूस सुख आणि दुःखाच्या हिंदोळ्यांमुळे, सुख आणि दुःखाच्या हेलकाव्यांमुळे कधीही स्वस्थानापासून ढळत नाही. ब्रह्मानंद रसपान दंग भृंग साधू सर्वस्वाने राही, म्हणजे इष्ट अनिष्ट सुख दुःख रूपी हिंदोळ्यांमुळे जो कधीही विकार पावत नाही, असा साधू ब्रह्मानंद रसपान दंग भृंग, म्हणजे या विराट ब्रह्मरूपी आनंदाचा रसपान करणारा, रसास्वाद घेणारा, दंग मग्न, भृंग म्हणजे भुंग्यासारखा असतो. म्हणून ब्रह्मानंद स्वरूपी, ब्रह्मानंद रस पान करणारा, म्हणजे ब्रह्मानंद रस प्राशन करणारा आनंद दंग भृंग, असा हा साधू सर्वस्वाने राही, म्हणजे सर्वामध्ये स्व, सर्वामध्ये स्व म्हणजे आत्मा, आणि स्व मध्ये सर्व, सर्वामध्ये स्व म्हणजे सर्वामध्ये आत्मा, आणि स्व मध्ये सर्व म्हणजे सर्वस्व. सर्वस्व याचा अर्थ सर्वामध्ये स्वरा पाहणे, सर्वामध्ये आत्मारूपे आपण आपणाला जाणणे, आणि स्व मध्ये आपल्या आत्म्यामध्ये सर्व जग पाहणे. तर असा ब्रह्मानंद रसपान दंगामध्ये भृंगासारखा दंग झालेला साधू सर्वस्वाने राही, सर्वामध्ये स्व म्हणजे आत्मा पाहतो, आणि स्व मध्ये सर्व म्हणजे आत्म्यामध्ये सर्व पाहतो. म्हणजे मी मध्ये, आता मी ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक जण मी आहे, पण प्रत्येक जण मूलतः आत्माच आहे. आणि जरी नारायण पाटणकर आत्मा असला, अरुण वाघमारे आत्मा असले, तरी अरुण वाघमारे, नारायण पाटणकर जेव्हा स्वतःला मी म्हणतात, तेव्हा त्या मीचा अर्थ जरी अहम असला, तर या अहम म्हणजे
बघा आता परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे, त्यामुळे तो स्वतःला अहम म्हणू शकत नाही. याला अदम आणि इदम म्हणतात. अदम म्हणजे पलीकडचं, द दॅट, ते निर्गुण निराकार आहे, ते स्वतःला अहम म्हणू शकत नाही. पण अदम म्हणजे द दॅट आणि इदम म्हणजे हे. अदम आणि इदम एकच आहेत. याचा अर्थ दूरवरचा द दॅट आणि इदम इथला नारायण पाटणकर, इथला अरुण वाघमारे हा एकच आहे. म्हणून जेव्हा निर्गुण निराकार सगुण साकारात येतो, त्या सगुण साकारात आल्यानंतर माणूस स्वतःला मी म्हणतो, परंतु तो मूळ निर्गुण निराकारातूनच सगुण साकारात आलेला असल्यामुळे दूरवरच अदम द दॅट आणि इदम म्हणजे इथला मी किंवा अहम हे वस्तुतः एकच असतात. म्हणून द दॅट हाच धिस आहे आणि धिस हाच द दॅट आहे. फक्त द दॅट निर्गुण निराकारी आहे म्हणून तो अहम बोलू शकत नाही, आणि धिस मध्ये असलेला मानवी रूपात आहे म्हणून तो स्वतःला अहम बोलतो. पण अहम बोलून सुद्धा आपला आत्मभाव तसाच्या तसाच राहतो. तसा द दॅट मध्ये अहम न बोलता सुद्धा जो भाव असतो, द दॅट मध्ये अहम न बोलता सुद्धा जो भाव असतो, तोच नारायण पाटणकर किंवा अरुण वाघमारे जर त्याला नीट समज शक्ती असेल तर अरुण वाघमारे आणि नारायण पाटणकर स्वतःला मी म्हणाले तरी अहम हाच मुळी इदम इथला अशा अर्थी, अदम म्हणजे तिथल्याच्या बरोबरीचा आहे. म्हणजे अज्ञात हेच ज्ञात आहे, अज्ञातच ज्ञातात आलेला आहे, आणि ज्ञातात आल्यानंतर ज्ञात आणि अज्ञात याची मिसळ आहे, सत आणि असतची मिसळ आहे. हे ज्याला कळलं तो असत तसं खाली दाबून ठेवतो. तसं पाणी शांत झाल्यानंतर असत तळाशी जातो, मळ तळाशी जातो आणि निर्मळ पाणी वर येतं. तसं सत असत आपल्यामध्येच आहे हे संचित रूपाने ज्याला कळलं तो आपल्यातील कंडिशनिंग दाबून खाली टाकतो आणि अनकंडिशन असं आपलं निर्मळ रूप त्याला दिसतं. अशा अर्थाने इष्ट अनिष्ट वस्तू विषय प्राप्ती अप्राप्ती ना चळे ना ढळे. इष्ट अनिष्ट वस्तू विषय मिळत वा न मिळत त्यामुळे जो चळत नाही, ढळत नाही, विचलित होत नाही, अविकार भावी वयाप्रती राही, सुखदुःखी नाही नव्हे. इष्ट अनिष्ट विषया प्राप्ती का अप्राप्ती दोन्ही दृष्टीने जो अविचल राहतो, अविकारी राहतो, आणि सुखदुःखाच्या हिंदोळ्यांवरती जो कधीच स्वतःला विचलित झाल्यासारखं त्याला जाणवत नाही. सुखदुःखाचे हेलकावे कसेही मिळाले तरी जो सुखदुःखाच्या पलीकडे राहतो, इष्ट अनिष्ट वस्तूविषयी मिळत वा न मिळत त्याच्या प्राप्ती अप्राप्तीने ज्याच्यात फरक पडत नाही, असा ब्रह्मानंद रसपान दंग भृंग असा अदम म्हणजे द दॅट आणि इदम म्हणजे आय असा इदम म्हणणारा आय हा अदमला सहा म्हणतो. असा हा सोहम हम सहा म्हणजे तो मी आहे आणि मी तो आहे असा हा जो असतो तो द दॅट आणि आय एकच आहे समजणारा ब्रह्मानंद रसपान दंग भृंग म्हणजे विराट ब्रह्म आनंदाच्या रसपानात दंग झालेला जणू काही भुंगाच म्हणावा असा साधू सर्वस्वाने सर्वापार राहतो, विकाराच्या पलीकडे राहतो, प्राप्ती अप्राप्ती सुख दुःख यांच्या हिंदोळ्यांमुळे जो विचलित होत नाही असा साधू सर्वात स्वमध्ये सर्व भेटे साधूसी स्वानंदाचे त्याचे भरती होती नाही. सर्वात स्वमध्ये सर्व भेटे साधूसी, सर्वामध्ये स्व म्हणजे त्याला आत्मा भेटतो आणि स्व म्हणजे मी अशा अर्थी आत्म्यामध्ये त्याला सर्व भेटतं. अशा अर्थी सर्वात स्वमध्ये सर्व भेटे साधूसी स्वानंदा त्याचे भरती होती नाही. म्हणून इष्ट अनिष्ट वस्तू विषय प्राप्ती अप्राप्ती ना चळे ना ढळे, अविकार भावी उभयाप्रती राही, सुख दुःखी ना हिंदोळे, ब्रह्मानंद रसपान दंग भृंग साधू सर्वस्वाने राही, सर्वात स्वमध्ये सर्व भेटे साधूसी स्वानंदा त्याचे भरती होती नाही. असा हा सर्वात मी राही सर्व माझ्यातची पायी हाच तो सर्व स्व म्हणजे सर्व काही स्वरूपातच गुह्य रूपे लपले असल्याने ते नीट शोधून काढून स्वरूपातच किंवा स्वरूप पूजेतच क्षणोक्षणी कणाकणाने अहंकार म्हणजे मी पण मित्व विसरून
किंवा मी पण आणि मी पण क्षीण करत करत स्वरूपामध्येच आत्म्यामध्येच आत्मलीन होण्याचा सर्वश्रेष्ठ स्वरूप धर्म किंवा स्वरूप साधनेचा सज्जन बनतो. म्हणून जो खरा खुरा सज्जन असतो तो स्वरूप धर्मी स्वरूप साधनेचा सज्जन पंथ अनुसरणारा असतो आणि त्याचा धर्म नसतो हिंदू, नसतो मुसलमान, नसतो यहुदी, त्याचा केवळ आणि केवळ आत्मधर्म असतो, तो स्वरूप धर्म असतो. म्हणून या स्वरूप धर्माचे संचित, म्हणून या आत्म्याच्या संचिताचे ज्ञान यालाच स्वरूप संचिताचे ज्ञान म्हणतात. आणि स्वरूप संचिताचे ज्ञान ज्याला झाले तो या जगात असून सुद्धा विदेही मुक्तीचा हकदार असतो. विदेही मुक्ती भोगण्याचा त्याचा जन्मसिद्ध हक्क तो आहे. तो जाणून त्या जन्मसिद्ध हक्कानुसार तो विदेहीपणे याच देहात मुक्ती भोगू शकतो. म्हणून सर्व काही स्वरूपातच लपलेला आहे. त्या संचित याचा अर्थ दुसरा तिसरा काही नसून आत्म्यामध्ये काय काय साठवलेले आहे हे जेव्हा मी म्हणणारा नारायण पाटणकर शोधू जातो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की मी हे केवळ अहम अशा अर्थी सर्वनाम आहे. प्रत्यक्षात कोणताही अहम हा फक्त द दॅटच आहे. कोणताही अहम हा द दॅट आहे. याचा अर्थ जे अदम आहे म्हणजे इदम आहे ते वस्तुता एकच आहे. अदम म्हणून द दॅटचा जे सहा तो दूरवरचा जो आहे तो इदम म्हणून अहम म्हणून मी आहे. म्हणून सहा अहम अहम सहा म्हणजे लांबचा तो मीच आहे आणि मी तोच लांबचा म्हणून सहा आहे असा त्याचा अर्थ आहे. हे जे स्वरूपात साठवलेलं संचित आहे, हे जी स्वरूपात असलेला हा जो साठा आहे, हे जे स्वरूपाचं निधान आहे, वैभव आहे, हे स्वरूप निधान स्वरूप वैभव समजून घेणे यालाच म्हणायचे स्वरूप संचिताचे ज्ञान. आणि स्वरूप संचिताचे ज्याला ज्ञान झाले तो लाक्षणिक अर्थाने ज्याला आपण म्हणतो काय म्हणतो संचित, प्रारब्ध, क्रियमान या तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या लाक्षणिक अर्थाने अत्यंत अर्थहीन आहेत हे त्याच्या लक्षात येतं. आणि त्याला फक्त एकच कळतं की मी कुठेही असो कसाही असो माझ्या स्वरूपामध्ये आत्म्यामध्ये संपूर्ण जगाचं संचित साठवलेलं आहे. आता तर शास्त्राने सिद्ध केलेलंच आहे की एक पेशीतून जरी बहुपेशीय माणूस आला तरी सुद्धा एक पेशी हीच बहुपेशीय मानव म्हणून विकसित झालेली आहे. म्हणजे जर अमिबा हाच जर मानव असेल तर एक पेशीतून बहुपेशीय मानव झाला तर उलट्या दिशेने मानव अमिबापर्यंत गेला आणि त्याच्याही पाठी तो गेला तर आजचा मानव हा खरं सांगायचं म्हणजे ब्रह्म म्हणून निर्गुण निराकारच असू शकतो. म्हणून निर्गुण निराकार ब्रह्म हाच सगुण साकार मानव म्हणून आलेला आहे. फक्त निर्गुण निराकारातून सगुण साकारात येताना त्याच्यामध्ये जे कंडिशनिंग निर्माण झालं ते कंडिशनिंग तसं आहे, ते त्याचं मलिन पण तसं आहे. जसं स्वच्छ सोन्याचे दागिने बनू शकत नाही, सोन्यातून दागिने बनवताना सोन्यात तांब्यासारख्या इतर धातूची भेसळ करावी लागते. म्हणून सोन्यातून अलंकार बनवताना सोन्यात भेसळ होते. असं निर्गुण निराकारातून जीव निर्मिती होता होता मानवापर्यंत जरी उत्क्रांती झाली तरी निर्गुण निराकारामध्ये थोडासा दोष निर्माण झाला. तेव्हा जेव्हा मानव आला आपण सोन्यातून बनलेल्या दागिन्यासारखे आहोत. आपण निर्गुण निराकारातून सगुण साकार आलेला आहोत. सोन्याचा दागिना पूर्ण बनू शकत नाही म्हणून त्यात तांब्याची भेसळ करावी लागते. तसंच निर्गुण निराकाराला व्यक्ती म्हणून जन्म घेताना पूर्णत्वाने निर्गुण निराकार होता येत नाही. म्हणून निर्गुण निराकार किंवा अव्यक्त व्यक्तत्व झालं तेव्हा त्यात तशी किंचित भेसळ झाली. जसे सोन्यातून दागिनं येताना तांब्याची भेसळ होते. हे जर आपल्यातून आपल्याला ज्ञान मिळालं तर आपल्यातील जे जे काही मलिन आहे ते आपण ओळखू शकू. आणि मलिन जरी बाहेर टाकून फेकता आलं नाही तरी जर आपलं मन परमशांत झालं तर मन परमशांत झालं की मनाची मलिनता तळाशी जाते. जसं पाणी शांत झालं की पाण्यातील वरची घाण खाली जाते आणि निर्मल म्हणजे मळ असतो तो तळाशी असतो पण मळाशिवायचं स्वच्छ पाणी वर दिसतं.
तसं आपल्या मनातील कंडिशनिंग जर आपण पाहू शकलो तर ते कंडिशनिंग वाईट आहे लक्षात आलं तर ते आपल्या तळाशी जातं आणि तळाशी मळ गेला आणि म्हणजे पाण्यासारखं स्वच्छ मन आपल्याला दिसलं. म्हणून मन निर्मळ होणं याचा अर्थ इतका आहे की आपल्यातील जे अनिष्ट आहे ते ओळखणे आणि जे अनिष्ट आहे ते ओळखलं की त्याचा जर आपण मनापासून त्याग केला तर आपल्या मनोरूपी जलाशयामध्ये ते मलिन अनिष्ट आहे ते तळाशी जातं आणि ते तळाशी कसं जातं तसं पाण्याच्या तळाशी घाण जावी आणि स्वच्छ पाणीवर दिसावं तसं मनसरोवरातील अनिष्ट आहे ते तळाशी जातं आणि इष्ट असं मन चैतन्य आत्मचैतन्य म्हणून आपण पाहू शकतो. म्हणून लक्षात घ्या स्वरूप संचिताचे ज्ञान ज्याला झाले त्याला क्रियमान प्रारब्ध आणि संचित या पुस्तकी त्रिपुटीचा काहीही संबंध असू शकत नाही. अस्तु धन्यवाद. स्वरूप संचिताचे ज्ञान आपण नीट आपल्या चिंतनात ठेवावे जाणून घ्यावे आणि अभ्यास मार्गाने पूर्ण सज्जन म्हणजे स्वरूप संचिताचे ज्ञान असून त्या ज्ञानाधारे सहज ज्याला आपण म्हणतो त्या ज्ञानाद्वारे सहज स्वातंत्र्यपूर्ण जीवन जो ज्ञानी जगतो त्याला स्वरूप संचिताचे ज्ञान झालेले असते आणि असा माणूसच खऱ्या अर्थाने चालतं बोलतं ब्रह्म म्हणून या संपूर्ण मानव जातीला शीर्षस्थ नेत्यासारखा भूषणावर ठरू शकतो. तर हे स्वरूप संचिताचे ज्ञान जितकं शक्य तितकं विस्ताराने आपल्याला सांगितलेलं आहे. तर या ज्ञानावर आपण जर राहाल तर मानव हाच भगवान आहे आणि भगवान हाच मानव आहे. अहम हाच सहा आहे आणि सहा हाच अहम आहे हे लक्षात येईल. मनुष्य सोहम असा यांत्रिक जप करायची गरजच राहणार नाही. सोहमप्रमाणे आपलं ज्या वर्तन होईल किंवा ज्याचे वर्तन शुद्ध तो परमशुद्ध साधू याची ओळख आपली आपणाला आपल्याच स्वरूपातून पटवू शकेल. अस्तु धन्यवाद. सुदिन सुप्रभात.